नमस्कार. हायसेल क्रॉप सायन्समधून मी दीपक लोंढे आणि आज आपण आलेलो आहोत हिंगणगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील प्रगतशील बागायतदार अमोल मगर यांच्या शेतामध्ये आपण जी पाहतोय ही बाग त्यांची डाळिंबाची बाग आहे आणि त्यांना आपण हायसेलची काही उत्पादनं स्प्रे करण्यासाठी दिलेली होती. त्याच्या माध्यमातून त्यांना जो रिझल्ट आलेला आहे तो आपण आज प्रत्यक्षपणे अमोल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. सर, काय सांगाल आपल्या डाळिंब शेतीबद्दल? माझ्याकडे सन 2011 पासून डाळिंबाची लागवड मी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती 1.5 एकराची केलेली होती. अच्छा. हळूहळू हे क्षेत्र वाढवत गेलं. आज मी तिला माझ्याकडे टोटल 9 एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे. या डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये आज जे आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हा साधारणतः 1300 झाडांचा प्लॉट आहे आणि ह्या 1300 झाडांच्या प्लॉटमध्ये आज झाडावरती जेवढी फळांची संख्या आणि जी साईज आणि शायनिंग आपल्याला जी बघायला मिळते, ग्लेजिंग जी बघायला मिळते, अशा प्रकारची शायनिंग साईज मला आत्तापर्यंत या 9-10 वर्षाच्या कालावधीमध्ये मला कधी माझ्या बागेत बघायला मिळालेलं नाही. ओघानं काय झालं आहे, मला डाळिंबाच्या शेतीची पहिल्यापासून आवड आहे आणि सतत मी चिकित्सक स्वरूपाचं मी सारखे चौकशी करून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं, रसायनं, खतं याची माहिती घेऊन वेगवेगळ्या चांगल्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन मी शेती करण्याचा सतत प्रयत्न करतो. आणि तशा प्रकारेच मी पारनेर तालुक्यातल्या राहुल रसाळ यांच्याकडे मी एकदा अभ्यास दौऱ्यासाठीच गेलो होतो डाळिंबाच्या. योगायोगानं या आपल्या हायसेल कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत भोसले साहेब, ते त्यांच्याकडे आलेले होते आणि मग त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी त्यांचे पॅम्पलेट, त्यांची औषधं वगैरे पाहिली. त्याच्या अगोदर फक्त मी या कंपनीविषयी नाव वगैरे ऐकून होतो. आमच्या इंदापूर तालुक्यामध्येच बारामतीकडच्या साईडचे बरेपैकी शेतकरी जे आहेत हे कंपनीची उत्पादनं वापरताना मी ऐकलेलं होतं. मग ती उत्पादनं ऐकल्याच्या नंतर मी ते साईड तिथं पाहिल्याच्या नंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या. ते आले, बघितलं. सध्या सुरुवातीला आल्याच्या नंतर सुरुवातीला नुसती सुरुवात झाली होती डाळिंबावरती तेलाचे स्पॉट येण्याचे. मग त्यांनी मला हायसेल कॉम्बो नावाचं एक औषध त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही याचा स्प्रे घ्या म्हणून. स्प्रे ठीक आहे म्हटलं, एवढ्या मोठ्या प्लॉटवरती असं एक त्यांचं मत असं होतं की आमचा स्प्रे घेतल्याच्या नंतर 10 ते 12 दिवस 15 दिवसापर्यंत तुम्ही कोणता स्प्रे घेऊ नका. पण जरा ते माझ्या मनासाठी थोडंसं रिस्कीच वाटत होतं. पण तरी एक मनावरती एक दगड ठेवून मी तो स्प्रे घेतला आणि मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला की ज्या फळांच्यावरती डाळिंबाचे सुरुवातीचे सुईच्या टोकासारखे जे स्पॉट मला दिसायला लागलेले होते ते स्पॉट जाग्याला काळे पडले, जाग्याला थांबला तो आणि नवीन फळांच्या वरती तो आला नाही. आणि मग तो स्प्रे घेतल्याच्या नंतर 8-9 दिवस गेलं, माझी मला असं चैन पडना की कारण सारखी सवय लागलेली 5-6 दिवसाच्या अंतरानं बागेवरती स्प्रे घ्यायची सवय लागलेली होती. पण 8 दिवस झाले, 9 दिवस होत आले, 9वा दिवस होता. स्प्रे घेऊ का मी विचारलं, पण त्यांचं ठामपणे सांगणं होतं की 12-13 दिवस झाल्याशिवाय तर कोणत्याही प्रकारचा तुम्ही स्प्रे घेऊ नका. थांबलो मी आणि खरंच मला त्या गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटलं की या हायसेल कॉम्बो त्या जे 3 बॉटल आहेत त्या 3 बॉटलचा स्प्रे घेतल्यामुळं माझा 1 ते 2 स्प्रे वाचले मधले, जे 5-5 दिवसाच्या अंतराने घ्यावे लागायचे ते. म्हणजे इतर कंपन्यांचे तुम्ही स्प्रे घ्यायचो वाचले ते. आणि या कमी पैशामध्ये माझं 15 दिवसापर्यंतचा स्प्रे पुढं पोस्टपोन झाला. वेळ, पैसे या सगळ्याच गोष्टीतून बचत झाली. त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातून आलेला जो रिझल्ट आहे हा खूप चांगल्या प्रकारे मला मिळाला. आणि मग मी तो स्प्रे घेतल्याच्या नंतर परत दुसरा स्प्रे मी 1 महिन्याच्या अंतराने टाकला. त्यावेळेस बागेची सुरुवातीची लाल अवस्थेमधून हिरव्या अवस्थेमध्ये जाण्याची स्टेज होती आणि दुसरा स्प्रे हिरव्या अवस्थेमधून लाल अवस्थेच्या जाण्याच्या स्टेजला मी 2 स्प्रे घेतले. तिसऱ्या स्प्रेची आवश्यकता भासलीच नाही, म्हणजे टाकावं असं काय वाटलंच नाही. आणि हे एक उत्पादन मी वापरलं. मग जरा माझा त्या कंपनीवरती विश्वास बसल्याच्या नंतर मी फळांच्या संख्येचा विचार केला, साईजचा विचार केला. मग मला त्यांनी त्यांच्याच कंपनीचं व्हायसरॉय नावाचं मला त्यांनी प्रोडक्ट मला सजेस्ट केलं. व्हायसरॉयचा मी साधारणतः 3 मिलीनं मी डोस घेतलेला होता. 3 मिलीनं डोस घेतल्याच्या नंतर सुरुवातीला एक फक्त लस्टर आलं, त्याच्यावरती एक थोडी चमक आली आणि नॉर्मल साल लूज करून थोडंसं असे ग्रीप धरलेली मला पाहायला मिळाली. समाधानी झालो. दुसरा स्प्रे मी जवळपास 15 दिवसाच्या ते 20 दिवसाच्या अंतराने मी व्हायसरॉयचा घेतला. त्या दुसऱ्या स्प्रेला मला खूप छान रिझल्ट मिळाला. म्हणजे आता जर तुम्ही डाळिंबाच्या या माझ्या झाडावरची संख्या जर तुम्ही मोजली तर सरासरी 140, 150, 160, 170 अशी फळं प्रत्येक झाडावरती माझ्या आहेत. मग एवढ्या मोठ्या संख्येनं या झाडावर फळांची साईज जर आपण बघितली तर
ज्यांच्या बागेवरती तुलनेनं कमी माल आहे, म्हणजे या वयाच्या झाडावरती, या आकाराच्या झाडावरती साधारणतः त्यांच्या बागेवरती 80, 100, 110च्या दरम्यान फळं आहे ती, आणि माझ्याकडे सरासरी 150 फळं आहेत. 50 फळं जास्त घेऊन त्यांच्याबरोबर मी साईजला आहे आज. अच्छा. साधारणतः अशा प्रकारे एवढा माल अंगावर असताना एवढी साईज कधी बघायला मिळत नाही. बरं. मग त्याचे 2 स्प्रे घेतले, त्यावेळेस रिझल्ट आला, आणि मग साईजला आपण पाठीमागे राहायला नको म्हणून मी परत तिसरा बी अजून एक स्प्रे टाकला. 3 स्प्रे मी त्यांचे त्या हायसेल कंपनीचे घेतले आणि चांगलं वाटलं. त्याच्यामुळे आज जी माझ्या मालाला चमक जी बघायला मिळते, मला जे लस्टर त्याच्यावरती जे आलेलं आहे, ह्याच्यातून मी खरंच घरी आल्याच्या नंतर, बाहेरून इकडून तिकडून गेल्यानंतर मी कपडे काढण्याच्या अगोदर बागत येतो. म्हणजे घरापेक्षा मला बागेची जास्त ओढ लागते. त्या कारणामुळं मला ह्या कंपनीचं मी खरंच खूप म्हणजे थँक्स टू हिम, कारण अशा प्रकारची उत्पादनं. आणि दुसरा एक अनुभव मला असा आला, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बऱ्याच प्रकारची औषधं मी ब्लोअरमध्ये तयार करून मारत असायचो, पण हे कॉम्बो असेल तेलाचं किंवा व्हाईसरॉय असेल, हायसेल कॉम्बो ब्ल्यू कॉम्बो आणि व्हाईसरॉय जे आहे, हे औषध मी ज्यावेळेस पाण्याचा pH बॅलन्स करून मी ते ब्लोअरमध्ये टाकल्याच्या नंतर अगदी एक अर्ध्या मिनिटाच्या नंतर पाण्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या. एवढीच नाही तर पाण्याची मुवमेंट सुद्धा व्हायला लागली, खालून वरती पाणी असं उकळायला लागल्यासारखं आलं पाणी. अशा प्रकारचा अनुभव मला कधी आला नाही. आणि दुसरं एक असं, त्या औषधामध्ये समजा आपला हात जातो थोडाफार, ते आपली बोटं त्या ठिकाणी जातातच, पण त्या पाण्याचा गुणधर्म म्हणजे त्याचा टेम्परेचर कधी चेंज होत नव्हता आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या औषधामुळं. फार तर त्या पाण्याचा शेड चेंज होता, रंग चेंज होता. ह्यानं रंगाचं झालंच, पण त्या पाण्याच्या प्रॉपर्टी सुद्धा बदलल्या. म्हणजे हे एक इतकं ऍक्टिव्ह मला असं हे औषध कालवल्याच एक आत्मविश्वास आला की नाही बाबा, हे औषध आपल्याला काहीतरी रिझल्ट 100% देणार आहे. आणि मग मी तिसऱ्यांदा स्वतःहून त्यांच्याकडे या कलरसाठी वगैरे काय आहे का असं मी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मला ह्या कलरसाठी एक एक्सेल नावाचं प्रोडक्ट दिलं, हायसेल कंपनीचं एक्सेल. आता ती मी शुक्रवारी मारलेला आहे, 2च दिवस झाला, आज रविवार आहे. आता येत्या 3-4 दिवसामध्ये मला खात्री आहे की त्यांना चांगल्या प्रकारचा कलर आणि 1 टाइम माझा हार्वेस्ट होण्याची दाट शक्यता वाटते मला. असं एक माझा अनुभव आहे. आपण हायसेल ब्ल्यू डाळिंब कॉम्बो पॅकचे जे स्प्रे केले टोटल 2 स्प्रे झाले असं तुम्ही सांगितलं, तर दोन्ही स्प्रे बद्दल थोडंसं तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला ते आम्हाला जरा विस्ताराने सांगा. काय होतं, साधारणतः ज्यावेळेस ट्रान्झिशन फेज येते फळांची, म्हणजे कळी अवस्थेमधून ज्यावेळेस ते कळीचं सेटिंगमध्ये रूपांतर होतं, फळ सेट होतं, सेट झाल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर त्या फळाचं दुसरी महत्वाची फेज येते की ते लाल अवस्थेमधून कळी अवस्थेचा जो रंग असतो त्या रंगातून ते हिरव्या कलरकडे जायला लागतं. आणि त्या फेजला, त्या संक्रमित अवस्थेला बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. मग त्याच पिरियडमध्ये खरडा येण्याची शक्यता असते, किंवा म्हणजे डांबऱ्याला इतक्या लवकर तो दिसून येत नाही, परंतु त्याची जी काय पूर्व प्राथमिक लक्षणं असतात, ही लक्षणं तेव्हापासून ते सुरू होतात. आणि ज्यावेळेस फळांची साईज पकडायला लागतं, हिरव्या अवस्थेमध्ये जायला लागतं, त्यावेळेस ती दिसायला लागतात. खरं तर दरवर्षी माझे अगदी 15 दिवसाला मी कॉपरचे स्प्रे घ्यायचो. कॉसाइड असेल, ब्ल्यू कॉपर असेल, याचीच मी स्प्रे घ्यायचो. परंतु त्याच्याबरोबर मी बरेच बॅक्टेरियानाशक वापरायचो, मी जे अँटीबायोटिक आहेत ते वापरायचो मी. पण त्याच्यावरचा माझा जो खर्च आहे तो खर्च कमी झाला. मला एक्स्ट्रा ते या बाकीच्या रोगांच्यासाठी मला एक्स्ट्रा काय घेण्याची गरज भासली नाही. घेतले मी काळजीपोटी, मी तो घेतला, पण नसता घेतला तरी सुद्धा तो चालला असता. इतका फार काय असा त्याचा इतर बुरशींचा, तेल्या सोडून इतर बुरशींचा अटॅक हा झाला नसता, असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे. आपण ज्यावेळेस हायसेल ब्ल्यू कॉम्बोची फवारणी करतो ते तेलासाठी करतो, तर आपल्याला ते कार्य कसं करतं, म्हणजे ज्यावेळेस आपण फवारणी करतो तिथून पर्यंत तुमचं जे तुम्हाला रिझल्ट मिळत जातात त्याच्यासाठी ते मूळ काय कार्य करतं फवारणी केल्याच्या नंतर? सर्वसाधारण काय होतं, बाजारामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारची बुरशीनाशक आपल्याला प्लेगसाठी लावणी मिळली, प्लेग असेल किंवा तुमचा सर्कस्पोरा असतील किंवा आपला तेले असेल, याच्यासाठी आपल्याला मिळतात. तर बऱ्यापैकी जी काय बुरशीनाशक आहेत ही बुरशीनाशक कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला सुईच्या टोकासारखा स्पॉट जर आपल्याला दिसायला लागला, मग तो सुरुवातीचा पहिला अटॅक जो होतो हा पानांच्या वरती अटॅक होतो. पानांच्या नंतर मग तो फळांकडे तो जायला लागतो.
बरं. मग त्या अवस्थेमध्ये जर आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घेतलं तर त्या पानावरती आलेला ओलसर जो काय असा लिक्विड तेलासारखा असा एक बारीक स्पॉट येतो बॅक साईडला तो जास्त दिसतो. पण तो काळा पडतो. काळा पडला की आपण जनरली समजतो की तो गेला. परंतु जर वातावरणामध्ये जर बदल झाला तर पुन्हा त्या ठिकाणी तो ऍक्टिव्ह होतोय परत. बरं. आणि ते ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर पुन्हा ते वाढत राहतं. म्हणजे मला सांगायचं आहे काय की जी ब्ल्यू कॉपर असेल, कॉसाइड असतील किंवा जे कॅप्टॉप फॉस्फोनिक असतील, अशी जी काय बाकीची बुरशीनाशक तेलासाठी आपण जे आलटून पलटून जे वापरतो, याच्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो रिझल्ट मिळाला मला. परंतु जो दुर्गामी परिणाम मला मिळाला पाहिजे होता तो मला मिळत नव्हता आजपर्यंत. पण हा हायसेल कॉम्बो वापरल्यामुळं काय झालं, पहिली गोष्ट मी रोग येण्याच्या पूर्वी एक सुरुवातीला मला 1 ते 2 झाडावरती फक्त एका पानांच्या वरती मला स्पॉट दिसले होते. त्या स्टेजला नेमकं त्या साहेबांशी मी कॉन्टॅक्ट केला आणि ते औषध मी घेतलं. घेतल्याच्या नंतर पुन्हा त्या पानावरची ती पानं तर गळूनच गेली, पण त्याला कोटिंग केलं पूर्ण त्या औषधानं. त्याला कोटिंग केलं आणि ते जाग्याला काळं पडलं. म्हणजे साधारणतः आता हे फळ आहे, हे आता जुनं सुरुवातीचं फळ आहे. आता हे खूप आता उशिरा लेट स्टेजला आलेला आहे. हा माझ्या सगळ्यात सुरुवातीला हा निदर्शनास आला नाही. पण हा काळा पडला जागेला. काळा पडल्यानंतर दुसरा बाजूला जो यायला पाहिजे होता हा या औषधामुळे आला नाही. आता कदाचित जर मी हायसेल घेतलं नसतं, माझ्या जर वर्षी रेग्युलरची जर मी बुरशीनाशक या तेलासाठी वापरत राहिलो असतो तर फेप फळ अशा प्रकारचं इतकं चांगल्या स्थितीमध्ये दिसलं नसतं. आज 15 दिवसाचं हार्वेस्टिंगची वेळ आहे मला इथं. तर जर नाही हे क्रॅक गेलं तर हे माझ्या मार्केटला जाणार आहे. पण बरोबर, हा मला एक चांगला फायदा या औषधाचा मला जाणवला. अच्छा, म्हणजे पूर्णपणे औषध त्याच्यावरती फवारणी केल्यानंतर एक कोटिंग करतोय आणि जो आहे हा स्पॉट काळा पडतोय. अगदी आता इथं आपल्याकडे बघायला ते फळ नाही, जी चिटकून अशी फळ आहेत एकामेकाला, हिथं जी चिटकून फळ आहेत, या खालच्या बाजूला तेलाचा स्पॉट होता, पण या फळाला काही सुद्धा झालं नाही. शेजारच्या फळावर अजिबात इतकं प्रोटेक्ट त्यानं केलं. आणि दुसरं असं हे ऑर्गॅनिक आहे, याच्यापासून साईड इफेक्ट व्हायचं अजिबातच काही चान्सेस नाही. ऑर्गॅनिक असल्यामुळं त्याला बाकीचे काही त्याचे ड्रॉबॅकच झालेले नाही. आणि जितकं जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक या डाळिंब शेतीसाठी आपण वापरू तितकं माझ्या माहितीप्रमाणे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या प्रकारच्या चांगली चमक, चांगली साईज, चांगली गोडी, चांगला मोठा दाना, ह्या अशा प्रकारचं जर उत्पादन जर आपण डाळिंबाचं घेतलं आणि तर आपल्याला चांगले पैसे साधारणतः मिळतात. परंतु त्याच्यासाठी योग्य वेळ, योग्य निरीक्षण आणि योग्य सगळ्यात महत्वाचं योग्य जी काय फवारणी आहे ही फवारणीची निवड करणं, योग्य औषधाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण वरती स्प्रे करतो नाही का, प्रत्येक वेळी फळांना स्प्रे असतो आणि शक्यतो फळांवरती जास्तच प्रमाण असतं. पण तुम्हाला फळांच्या व्यतिरिक्त झाड आहे किंवा झाडाच्या पूर्ण फांद्या असतील, पाणी, याच्याबद्दल म्हणजे तेलाबद्दल तुम्हाला याच्यातून काय रिझल्ट मिळाला, काय होतं आहे का आपल्याकडे दाखवण्यासारखं? काय होतंय माहिती आहे का, ज्यावेळेस पानावरती तेलकटचे स्पॉट येतात त्यावेळेस त्याचा डायरेक्ट अटॅक फळांवरती होतो. बरं. पण हा अटॅक दिवसेंदिवस तेलकटचा वाढत जातो. बरं. पानांवरचा अटॅक फळांपर्यंत गेला, फळ गळून गेलं तोपर्यंत ठीक आहे. पण जर हा अटॅक काडीवर जर गेला, बरं, तर त्या काडीला कोणत्याही प्रकारचं फळ आपल्याला चांगल्या प्रकारचं फळ, चांगलं उत्पादन आपल्याला ते मिळत नाही. अच्छा. आता मला दुसरा आलेला अनुभव, आजपर्यंत मी जेवढे काय बुरशीनाशक तेलासाठी वापरायचं, तेलकटसाठी खास, तर ती तेलकटची काडी काय व्हायची, एकतर जाग्यातून मोडायची. बरं. आणि त्याच्या पुढची फळं जे असतील किंवा पाठीमागची फळं असतील, एकही फळ माझ्या हाताला लागत नव्हतं. अच्छा. दुसरं आता ह्या ही झाड असेल, आता बघा तुम्हाला उदाहरण मी सांगतो. बघा इथं खाली खोडावरती इथं हे काळपट इथं जे दिसतंय का, हे पूर्ण तेलकट आहे. इथं तेलकट आहे. पण ह्या फांदीला असलेलं फळ बघा, पुढची फळं, एकाही फळावरती कोणत्याही प्रकारचा, कसल्याही प्रकारचा स्पॉट नाही. अच्छा. हा अशा प्रकारचा जो अनुभव आहे हा नाही. आज मी त्याला, आता माझी बाग मी खरं तर मी काढण्याच्या मनस्थितीमध्ये होतो. एकदा फक्त आपण या बागेसाठी खर्च करायचं मी ठरवलं होतं. बऱ्यापैकी माझ्या झाडांवरती, खोडावरती, काडीवरती तेलकट आहे. कॅमेरा सोबत तो आपल्याला जर पलीकडच्या बाजूला तिकडे जाता आलं तर ह्या बाजूला एक तुम्ही आपण या, इथं स्पष्टपणे आपल्याला तेलकट दिसतंय. इथं स्पष्ट दिसतंय. हे पूर्ण दाबून धरतंय, आपलं जसं गळा दाबतो का आपण, बरोबर, तसं इथून वरती अन्न पुरवठा कसलाच होत नाही त्या तेलकटमुळे. पलीकडची फांदी सगळं तेलकट आहे. हे तेलकट आहे. पलीकडची फांदी सुद्धा तेलकटमुळे पूर्ण गेलेली आहे, ती कापून टाकली, ती वाळलीच होती पूर्ण. पण आता ही अजून आहे. पण ह्या काडीवरचा एकही प्रकारचा माल, कसलाच माल ह्या झाडावरचा हाताला लागत नव्हता. पण आता जर तुम्ही बघितलं तर इथं सुद्धा कसलाच डाग नाही, तुम्हाला कुठलाही स्पॉट तुम्हाला पानावरही नाही आणि फळावर सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. इथं बाजूला सुद्धा इथं एक झाड आहे, इथं सुद्धा खाली खोडावरती तेलकट आहे. अच्छा. आहे का? पण इथं फळावर आपल्याला कुठं वरती बघायला मिळत नाही. अच्छा.
म्हणजे स्टॉप stop केलं हायसेल त्याला. ब्ल्यू कॉम्पाउंड सगळं म्हणजे जागेच्या जागी हायसेल stop केलेलं ब्ल्यू कॉम्बो काय करतंय की बाबा जे तेलकट आहे तेलकटला 90-95 नाही 100% म्हणलं तर हरकत नाही की कंट्रोल बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आहे. अच्छा. चांगल्या प्रकारे काडीवरती तेलकट असतं. आता इथं काडीवरती तेलकट आहे वाईट. आता इथलं फळ इथे लेट आलेलं आहे, हे काडीवरती तेलकट आहे. हा हा पण ह्या काडीच्या इकडच्या फळांवरती अजिबात पत्र नाही. अजिबात नाही. म्हणजे पलीकडच्या पुढे जाऊन देत नाही, खाली. जागच्या हा. जागेवर स्टॉप करते. हो हो हो. म्हणजे असा असा आहे, बघायला मिळते. बरं. तर मगर साहेब आपण हायसेल ब्ल्यू कॉम्बो पॅक वापरला हं, तेलासाठी हं, आणि साईजसाठी ऑइसरॉय वापरला, म्हणजे दोन्हीचे पण 2-2 स्प्रे घेतले हं, हं. आणि तुम्हाला चांगला रिझल्ट आला, त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात. तर हो. तुम्ही आपले जे इतर डाळिंब पिकवणारे शेतकरी बांधव आहेत हो. तर त्यांना काय सल्ला द्याल? अहो तर तुम्ही मला इतर डाळिंबाच्या शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही मला विचारलं. हं. मला हे पहिले 2 हायसेल कॉम्बो ब्ल्यू कॉम्बोचं स्प्रे घेतल्यानंतर जे रिझल्ट मिळाल्याच्या नंतर आपल्या कंपनीच्या साहेबांना मी बोलवलेलं होतं. बरं. आल्याच्या नंतर आपल्या खालच्या शेतामध्ये तिथं पत्र्याचं शेड आहे, तिथं मी माझे जेवढे काय आमचे सहकारी आहेत डाळिंबाचे बरं. त्यांच्याबरोबर आम्ही एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान, त्यांनी त्या औषधामध्ये वापरलेलं कंटेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना बरं. सांगितल्या. बरं. आणि मग माझं या गोष्टी बघितल्याच्या नंतर माझाच एक भाऊ आहे, माऊस भाऊ, बरं. त्यानं पण एक औषध वापरलं. आमच्या इथं बाजूला एक वायरमन आहेत, तेवकर वायरमन, त्यांनी सुद्धा हे हायसेल कॉम्बो वापरलं. बरं. त्यांच्या तर बागेवरती माझ्या बागेपेक्षा जास्त अटॅक होता. अच्छा. जवळपास एका झाडावरती 30-30, 40-40 फळावरती स्पॉट आलेले होते. अरे बापरे. पण ज्या दिवशी मारला त्या दिवसापासून पुढे एकाही फळावरती नवीन अटॅक आला नाही त्यांच्यावर. अच्छा. मग नवनाथ मगर म्हणून एक माझा भाऊ आहे, मला वाटतं काल परवा त्यानं परत अजून दुसरी एक ऑर्डर दिली, मग त्याचा मला फोन आलता. बरं. एक हायसेल कॉम्पोचं त्यानं ब्ल्यू कॉम्पोचं त्यानं मागवलं. बरं. आता थोडंसं आभाळ आहे, ऊन पण चटकतंय म्हणलं, एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण घेऊ म्हणलं अजून एक. त्यानं अजून एक 5 मिळालं मागितलंय. मला कसं वाटतं, शेतकरी हा जरी मी थोडासा तरुण असलो, सुशिक्षित आहे, मला लिहिता वाचता येतंय, त्या औषधामधल्या मला कंटेंट कळताय, बरं. मी चौकशी करतोय, पण माझ्यासारखा सगळा नाही. बरोबर आहे. आणि मग काय होतं ह्याच्यामध्ये, त्याची फसवणूक होण्याची जास्त शक्यता राहते. बरोबर. बरोबर. औषधातलं कंटेंट, त्यातली किती पर्सेंटेज आहे त्या औषधामध्ये, त्या जे कंटेंट आहे त्याचं किती पर्सेंटेज आहे, ते कशा प्रकारे स्प्रे केलं पाहिजे, त्याची प्राइस काय आहे, त्याच्यावर टॅक्स किती बसतोय, काय, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर डाळिंब शेती जर खूप शांत डोक्याने आणि अभ्यास करून जर केले तर चांगल्या प्रकारे पैसे देऊ शकते. अच्छा. माझी ह्या शेतकऱ्यांना तर जवळपास सगळ्या अशी विनंती राहील की आतापर्यंत मी वापरलेली जी हायसेलची 3 उत्पादन आहेत, या 3ही उत्पादनं दर्जेदार आहेत. बरं. आणि दर्जेदार उत्पादनं आहेत. ही उत्पादनं वापरल्याच्या नंतर आपले जे अनावश्यक जाणारे जे स्प्रे आहेत डाळिंबागेला, हे आपले वाचतायत. आपण सर्वसाधारणपणे 5-6 दिवसाच्या अंतराने आपण डाळिंबाला स्प्रे घेतो, बरोबर. पण ब्ल्यू कॉम्बो घेतल्यावर आपल्याला डायरेक्ट 12-15 दिवसांना स्प्रे घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे मधले 2 स्प्रेचे जे काय 4-5 हजार रुपये आपले आहेत ते वाचतायत. बरोबर. मग हा फायदा शेतकऱ्याचा होतोय. अच्छा. शिवाय कष्ट वाचते, त्याला इतर कामांच्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळं हे ब्ल्यू कॉम्बो आहे हायसेलचं, किंवा व्हाईसरॉय. आता व्हाईसरॉय मी जे वापरलं साईजसाठी, किती जरी खाल्लं, अगदी 42-47 असतील, 0946 असतील, 34-37, 8 त्या जेटॉलच्या ज्या ग्रेड आहेत त्या वापरल्या, पण त्या ग्रेड वापरून जेवढ्या प्रकारचा मला रिझल्ट मिळाला आहे साईजसाठी, तेवढा रिझल्ट हे औषध स्प्रे केल्यानंतर 4 दिवसामध्ये मला बघायला मिळाला. फास्टमध्ये. हा फास्टमध्ये. म्हणजे कसं आहे, शेवटी मी शेतकरी, शेतकरी त्यांना खरं इतकं सतर्क आणि इतकं चांगल्या मनाने, प्रांजळ मनाने राहायला पाहिजे की आपल्याला आलेला अनुभव आपल्या शेजाऱ्याला आपण सांगितला पाहिजे. बरोबर. जनरली काय होतं, बरेच शेतकरी आता समाजामध्ये थोडीच आता गेली बरं का ती पिढी, जुन्या विचाराची जी होती ती गेली. बरेच काय करायचे, औषध कुठलं आणलं, काय मारलं, काय एकामेकाला अजिबात सांगणं वगैरे अशा काही गोष्टी नसायच्या. पण माझं वैयक्तिक मत आहे, आपण एकटे पुढे जाण्यापेक्षा आपण सगळ्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मी माझं एक तुम्हाला चांगलं सांगणं आहे की आपले पैसे वाचवायचे असतील, आपल्या बागेतून चांगलं दर्जेदार उत्पादन जर घ्यायचं असेल, आपल्या मनाला चांगला भाव जर मिळवायचा असेल, तर हायसेलची ही 3 उत्पादनं जी मी वापरलेली आहेत स्वतः, ती उत्पादनं तुम्ही खात्रीशीर जरूर तुम्ही वापरा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. तर आपण पाहिलं, हे आहेत अमोल मगर, हिंगणगाव तालुका इंदापूर येथील शेतकरी. त्यांनी हायसेलची 3ही उत्पादनं वापरली होती, एक्सेल, व्हाईसरॉय आणि ब्ल्यू कॉम्बो. त्याच्या माध्यमातून त्यांना जो रिझल्ट आलेला आहे, तो रिझल्टबद्दल ते समाधानी आहेत आणि त्यांनी पूर्णपणे त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे ते आपल्याला सांगितलं आहे. त्यांचं जोरदार काम चालू होतं, पण त्यांनी सगळं काम थांबवलं आणि आपल्याला थोडासा वेळ दिला आहे.
तर आपण कंपनीच्या वतीने हायसेल क्रॉप सायन्स आणि सर्व टीमच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद सर. थँक्यू खूप खूप आभार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी हायसेल कंपनीचा खूप आभार आहे. मला खूप चांगले मी खूप समाधान आहे त्या गोष्टीवर.